गिरगावमध्ये साठवलेल्या तांदळाला लावलेल्या ॲल्युमिनियम फॉस्फाईड या अत्यंत विषारी कीटकनाशकाचा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे एका 2 वर्षांच्या चिमुरडीला 15 तासात 3दा कार्डियक अरेस्ट आला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। विरोधी पक्ष फोडणे, त्यांची नावे व चिन्हे चोरणे हा भाजपचा गलिच्छ डाव असून यामुळे देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे 21 जून रोजी होणाऱ्या नीट प्रवेश परीक्षेमुळे परीक्षा केंद्रे ओव्हरलॅप होत असल्याने महाराष्ट्रातील महाटेट परीक्षा आता 28 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे। शिक्षण विभागाने 11वी प्रमाणे 12वीची प्रवेश प्रक्रियालाही ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र अद्याप संकेतस्थळ सुरू न झाल्याने कॉलेज व बोर्ड बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत। चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 37 वर्षीय महिलेला अयोग्य पद्धतीने स्पर्श करून विनयभंग केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी डॉक्टर धैर्यशील शेटक याला अटक केली आहे। अंदमानात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनची गती वातावरणातील बदलांमुळे मंदावली असून जूनच्या मध्यापर्यंत देश पातळीवर 64% तर महाराष्ट्रात 69% पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे। कल्याणमधील बालधुनी परिसरात हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी एका गर्भवती विवाहितेचे टक्कल करून आणि गरम पाण्याने हात जाळून अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नांदेडमध्ये एका 90 वर्षीय वृद्ध रुग्णाला डायबिटीसच्या मुदतबाह्य गोळ्या विकल्याची तक्रार मुलाने थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना ईमेलद्वारे करताच तोष्णीवाल मेडिकलवर धडक कारवाई करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी छक्के पंजे किंवा राजकारण करू नये, अन्यथा मराठा समाजाचा रोष भयानक असेल असा इशारा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापुरातून दिला आहे। दिवंगत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात AAIBचा अंतिम चौकशी अहवाल येण्यापूर्वी कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यावर दाखल केलेल्या दोन्ही जनहित याचिका मागे घेण्यात आल्या आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।